T3 आणि T4 चे जे हार्मोन्स होते ते कमी होत होती पातळी. आता आपण त्याबद्दल आपण आहाराचं सुद्धा बघितलं. पण हायपरथायरॉइडिझममध्ये त्याच्या उलट होत असतं. म्हणजे ज्यावेळेस हायपरथायरॉइडिझम आपल्या शरीरामध्ये अ, त्या उलट म्हणजे हायपोच्या उलट हायपर आपल्या शरीरात क्रिएट होतो. म्हणजे ग्रंथींचा स्त्राव वाढणे. त्यासोबतच T3, T4 हे हार्मोन्स आपल्या शरीरात एखाद्या गाडीच्या ऑइल प्रमाणे काम करत असतात. जसं की एखाद्या मोटरसायकलमध्ये ऑइल नसेल तर काय होतं, ती गाडी पळती पण धूर जास्त सोडते आणि ती स्पीडने पळू शकत नाही. त्याच पद्धतीने हे आपल्या शरीरामध्ये अ, म्हणजे शरीर तर चालतंय पण ते खूप स्लो काम करतं किंवा आपली एनर्जी त्या ठिकाणी खूप लो असते. तर हे कशामुळे होतं T3, T4 हार्मोन्स हे जास्त प्रमाणात बनत असेल तर त्याला हायपरथायरॉइडिझम असे म्हटलं जातं. आणि हे सुद्धा महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत याचं सुद्धा प्रमाण जास्त आहे. कारण हार्मोनशी रिलेटेड हार्मोन्स हे महिलांच्या जास्त प्रमाणामध्ये कमी जास्त होतात. कारण मासिक पाळी पण आणि त्यासोबतच जे काही आपल्या शरीरामध्ये जे आपण म्हणू की बदल होण्याचे जे हे असतात ते महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असतात. येस. हायपरथायरॉइडिझमची लक्षणे. आता आपण हायपोथायरॉइडची लक्षणे बघितली. आता त्याच्या विरुद्ध अगदी अ, हायपरथायरॉइडिझमची लक्षणे आहेत. तर आहार सामान्य असूनही बऱ्याचदा काय होतं वजन कमी होतं. म्हणजे आपण काही असं काही नाही की कमी खातोय. पण हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं की आपलं वजन कमी-कमी व्हायला लागतं. आणि त्यासोबतच आपण जे अतिसार आपण जे खातोय तर ते व्यवस्थित डायजेशन न होणं. जसं की थायरॉइड या ग्रंथी ज्या आहेत की आपण जे खातोय चयापचय क्रियेमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतं. पण त्यामध्ये जर हायपरथायरॉइडिझमचं जर लक्षणे त्या ठिकाणी जर दिसत असेल, तर त्या ठिकाणी अतिसार होऊन आपलं वेट लॉस व्हायला त्या ठिकाणी लॉस होण्यापेक्षा म्हणता येईल की पूर्णपणे वजनाची पातळी ही कमी-कमी त्या ठिकाणी होत जाते आणि एनर्जी लो असल्यामुळे बऱ्याचदा नाही का ताण चिंतातुरता निर्माण होते. म्हणजे कुठलाही निर्णय क्षमता त्या ठिकाणी कमी झालेली असते. सपोज जर एखादा काही आपल्या समोर प्रश्न आलेला असेल, तर त्याच्यावर नाही का लगेच काय सोल्युशन शोधण्यापेक्षा कुठेतरी चिंतेमध्ये त्या ठिकाणी येणं किंवा योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्या ठिकाणी नसणं अ, हे ही डिसीज त्या ठिकाणी आपल्या हायपरथायरॉइडिझममध्ये दिसून येते. त्यासोबतच उष्णतेचा खूप त्रास होतो. म्हणजे उष्णतेला आपल्या शरीरातील तापमानाला नियंत्रित आणण्याचं काम सुद्धा थायरॉइड करत असतात, ह्या ग्रंथी करत असतात. पण हायपरथायरॉइडिझम या ठिकाणी वाढल्यामुळं या साऱ्या डिसीज त्या ठिकाणी आपल्याला लक्षणं दिसून येतात. स्लीप एनिमिया म्हणजे झोपे श्वसन बंद होणे म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी त्रास होणं. कारण ऑक्सिजन लेव्हल सुद्धा त्या ठिकाणी कमी-कमी होत जात राहते. बऱ्याचदा आपण जर कमकुवत शरीर असेल आपलं तर. आता हृदयाची ठोक्यांची गती सुद्धा जर श्वसनावरच आपलं नियंत्रण राहिलं नाही, ऑक्सिजनची पातळी जर कमी जास्त होत असेल, तर त्यासोबतच आपल्या हृदयाच्या ठोक्यांची सुद्धा गती ही कमी जास्त होत असते. आता या या हायपरथायरॉइडिझममध्ये डोळ्यांचे सुद्धा प्रॉब्लेम येत असतात. अ, दृष्टी धूसर होणे. आता बऱ्याचदा हायपरथायरॉइडिझममध्ये डोळ्यांचे बघा बुबुळ असे बाहेर आल्यासारखे सुद्धा काही रुग्णांमध्ये असे लक्षणं दिसून येतात, की डोळे मोठे-मोठे होणं आणि जसं काही ते बुबुळं बाहेर आलेले. मग त्यामुळं याचा परिणाम काय होतो, की त्या पद्धतीने ते डोळे दिसतात आणि दृष्टी सुद्धा त्या ठिकाणी धूसर असं होते. म्हणजे दिसण्यावर सुद्धा याचा परिणाम होतो आणि मेंटल फॉर्म विचार करण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. जसं की मी सांगितलं, की चिंतातुर होणे, जे आपण म्हणतो, की सकारात्मकता त्यासोबतच सतत विवेक बुद्धी आपण जे म्हणतो विचार चांगल्या प्रकारे करणे, पॉझिटिव्हिटी मध्ये कुठेतरी कमतरता हायपरथायरॉइडिझममुळे होतात. आता आपण हायपरथायरॉइडिझमचा आहार म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय-काय खायचंय? तर हिरव्या पालेभाज्या म्हणजे संपूर्ण आपला अँटीऑक्सिडंट युक्त आपल्याला आहार खूप गरजेचा आहे. संपूर्ण धान्य, ब्राउन, रेड, अ, अ, ऑइल ऑलिव्ह ऑइल, लिंबू, हर्बल आणि ग्रीन टी, अक्रोड, जांभूळ, स्ट्रॉबेरी, गाजर, हिरवी मिरची, मध. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही आपल्याला एनर्जी देणाऱ्या ज्या अन्नपदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच मी तर या ठिकाणी हे सुद्धा सजेस्ट करेल, की डायजेशन आपलं व्यवस्थित नसल्यामुळे आपण ॲलो प्लस त्यासोबतच सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो. कारण की वेट ज्यावेळेस आपलं कमी झालेलं असतं, तर त्यावेळेस आपल्या पूर्ण पचन संस्थेवर त्या ठिकाणी परिणाम झालेला असतो. जर आपल्याला वजन आपल्या
उंचीनुसार वाढण्यासाठी आहारामध्ये बदल करण्याची खूप गरज असते. तर त्यासाठी वजन वाढीसाठी ची त्या ठिकाणी आपण मदत घेऊ शकतो. त्यासोबतच आपला जो आहार आहे, आपला सकस संतुलित आहार, तो सुद्धा आपण दुधातून जर घेतला तर ते आपल्या वेट गेनला त्या ठिकाणी खूप मदत होऊ शकते. त्यासोबत आपण आता काय खायचं नाहीये बघा, मैद्याचे पदार्थ, की आपलं मैद्याचे पदार्थ जे आहेत ते आपल्या आतड्यांना चिटकतात आणि त्यातून सुद्धा खूप साऱ्या डिसीज आणखी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. त्यामुळे आपण मैद्याचे पदार्थ या ठिकाणी टाळायचे. पास्ता, मॅगी म्हणजे बाहेरचे जे काही पॅकिंग फूड असतील, मग त्याच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक आहे, अल्कोहोल, कॅफीन, रेड मीट, जास्त गोड पदार्थ म्हणजे खूप साऱ्या म्हणजे गोड पदार्थांमुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. मिठाई, चॉकलेट हे जे पदार्थ आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला टाळायचे आहेत. तर बेस्ट राहील की आपण वजन वाढीसाठी जो आपला सकस संतुलित आहार आहे त्यावर अधिकाधिक भर देऊ शकू. आहार आणि व्यायाम. आता व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असलेल्या पदार्थांचे सेवन अधिक करणे खूप गरजेचं आहे. तर हे या व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आता कुठलेही जे आपण फूड खातोय तर त्याच्यामध्ये असं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी असं आलेलं आहे का? चला आता गाजर खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं. पण त्यातून तितकी पूर्तता शरीराला होत नाही. त्याच्या रिप्लेसमध्ये जर आपण आपल्या ऑल न्यूट्रिशनचं जर त्या ठिकाणी इनटेक केलं तर ह्या ज्या काही आता बी12 सुद्धा बऱ्याचदा डिफिशियन्सी आपल्याला दिसून येते. जे काही त्याच्या सप्लिमेंटरी इंजेक्शन वगैरे घेण्याची खूप गरज पडते. त्यासोबतच व्हिटॅमिन डी सुद्धा आपल्याला थायरॉइडमध्ये व्हिटॅमिन डी चे सुद्धा इंजेक्शन घेण्याची गरज पडते. तर हे जे काही आहे, आपण सप्लिमेंटरी डॉक्टरांकडून घेतोय, तर ते न घेता आपण आपलं कॅल्शियम जॉईंट सपोर्ट त्यासोबतच व्हिटॅमिन साठी 24 हायड्रेट या जर गोष्टींचा समावेश केला, तर नक्की आहारामध्ये योग्य प्रकारे बदल करून आपण थायरॉइडवर मात करू शकतो. आणि त्यासोबतच आपल्याला बघा व्यायाम. व्यायाम इतका गरजेचा आहे, की शरीराला ऑल जर एनर्जेटिक ठेवायचं आहे आणि शरीराची सर्व्हिसिंग करणं जसं की गाडीला सर्व्हिसिंगची गरज आहे, त्याच पद्धतीने आपल्या बॉडीला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज आहे. आणि ही सर्व्हिसिंग म्हणजे आपलं सकाळचं एनर्जेटिक वर्कआउट. हे जर आपण रेग्युलर करत असू तर नक्कीच याची मदत खूप आपल्या शरीराला होणार आहे. जसं आपण बऱ्याचदा टाळतो, की काय सारखं-सारखं तेच-तेच वर्कआउट करायचं. खूप दिवसला म्हणजे असं होतं, की नाही आम्ही 1 महिना वर्कआउट करू, त्यानंतर स्किप करू. परत कधीतरी डिसीज सुरू झाले, की परत त्यानंतर परत जॉइन होतात. असं बऱ्याचदा आढळून आलेलं आहे. तर या पद्धतीने जर आपण करत असेल तर हे फार चुकीच्या पद्धतीने आपण करतोय. जसं आपलं घर आपण रोज स्वच्छ ठेवतो. जसं घर रोज झाडणं गरजेचं आहे कारण ते क्लीन दिसलं पाहिजे, ते छान दिसलं पाहिजे. तसं आपल्या शरीराला सुद्धा चांगलं जर आतून दिसायचं आहे, कुठलाही त्या ठिकाणी आजार, बीपी, शुगर, थायरॉइड सारखा नकोय. असं जर आपल्याला निरोगी आणि हेल्दी राहायचं असेल तर नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. जर आपण रेग्युलर व्यायाम करत असू तर याचं पूर्णपणे जे काही बेनिफिट मिळणार आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होणार आहे, ऊर्जा, कॅलरीज त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि दिवसभर जो आपला स्ट्रेसफुलचा जो शेड्यूल असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे आपली दिनचर्या आपण चांगल्या पद्धतीने जगू शकू. त्यासोबतच आपल्या व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स म्हणजेच डोपामाइन नावाचे जे हार्मोन्स क्रिएट होतात, जे आपल्याला दिवसभर आनंदी ठेवण्याचं काम करत असतात. तर हे असेच हार्मोन्स क्रिएट होतील का? तर त्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी बदल शरीरामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य आहार आणि प्लस योग्य व्यायाम याची जर आपण सांगड घातली, तर नक्कीच यामुळं आपल्याला जो हायपोथायरॉइडिझममुळे आपला वजन वाढीचा प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल आणि जो हायपरथायरॉइडिझममुळे आपलं वेट कमी होतंय, तर ते सुद्धा आपल्याला वाढण्याला वेलनेस फॅमिली खूप मदत करते. तर या साऱ्या गोष्टी जर आपण बदल करून व्यवस्थित फॉलो केल्या, तर नक्कीच याची खूप आपल्याला मदत होणार आहे. नेक्स्ट. येस. आता जो बघितला आपण बघा T3, T4 आणि TSH. तर यामध्ये आपण कशा पद्धतीने म्हणजे हा जो रेशो आहे नॉर्मलचा, हायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय कशा पद्धतीने रिमार्क त्या ठिकाणी मिळतात. तर T3 नॉर्मल असेल, T4 नॉर्मल असेल आणि TSH जर हाय असेल, तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझम त्या ठिकाणी क्रिएट होतो. म्हणजे सुरुवातीची ती लक्षणं असतात. त्यानंतर बघा T3 लो असेल, T4 लो असेल आणि
ज्या वेळेला T3 लो असतं आणि T4 हे हार्मोन्स हे संप्रेरक ज्या वेळेला कमी प्रमाणात राहतात, तर त्यावेळेला TSH म्हणजे ह्याची हाय लेवल झालेली असते आणि याची हाय लेवल झाल्यामुळे हायपोथायरॉइडिझम त्या ठिकाणी क्रिएट झालेला असतो. त्यासोबतच नॉर्मल T3 नॉर्मल असेल, T4 नॉर्मल असेल, पण मात्र TSH जर लोच होतं म्हणजे त्याचं सिक्रेशनच कसं आहे, हे जर नॉर्मल येत असतं तर TSH हे लो झालेलं असतं, तर त्यामुळे सुद्धा काय होतं, प्रायमरी हायपोथायरॉइडिझम त्या ठिकाणी क्रिएट झालेला असतो. त्यासोबतच T3 जर हाय असेल, T4 जर हाय असेल, तर TSH सुद्धा काही वेळेला लो येतात. कारण आपल्या मेंदूमध्ये ज्या पिट्युटरी ग्रंथी असतात, तर त्या सुद्धा त्याच्यावर ते कंट्रोल करण्याचं काम करत असतात. तर त्यामुळे सुद्धा हे रिमार्क हा हायपोथायरॉइडिझम येत असतो. आणि या तिन्हीही जर म्हणजे T3 पण लो, T4 पण लो आणि TSH पण लो येत असेल, तर पिट्युटरी ग्लॅन्ड ॲबनॉर्मल त्या ठिकाणी क्रिएट झालेलं असतं. म्हणजे जे काही आपल्या गळ्याच्या खाली आपण जे म्हणतो, की फुग्याच्या आकाराचा म्हणजे त्या थायरॉइड ग्रंथींना त्या ठिकाणी सूज आलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी गलगंड त्या ठिकाणी झालेला असतो हा आजार आणि ते ॲबनॉर्मलमध्ये म्हणजे कधी-कधी त्याच्या ऑपरेट करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. तर या पद्धतीचा बघा हा थायरॉइड रिपोर्ट आहे. आता बोलते मी. येस, आपलं आता मिशन आहे बघा. आता आपण आतापर्यंतची जी माहिती या ठिकाणी ऐकली, तर ती थोडक्यात थायरॉइड बद्दल हायपोथायरॉइड आणि हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम याबद्दल या ठिकाणी माहिती सांगितली मी. म्हणजे मला जितकी तुम्हाला सांगता आली त्या पद्धतीने. आणि बऱ्याच याच्यावर मात करण्यासाठी जसं मी सांगितलं, की शरीरामध्ये डेली नीड आपल्या शरीराला फायबर 25 ग्राम, 30 ग्राम फॅट, 30 ग्राम प्रोटीन, कार्बोहायड्रेट 40 ग्राम, 40% योग्य प्रमाणात पाणी पिणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि ओमेगा 3, व्हिटॅमिन, झोप आणि व्यायाम या पद्धतीचा जर आपण योग्य पद्धतीने अवलंब केला, तर नक्कीच आपण थायरॉइड मुक्त होऊ शकतो. कारण आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तर ते सांगतात, की तुम्हाला आयुष्यभर या थायरॉइडच्या गोळ्या घ्याव्या लागतील. तर 100% असं नसतं. जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला, तर आपल्याला यातून खूप सारं चेंजेस किंवा आपल्या यावर आपण हळू-हळू मात करू शकतो. तर ते आपल्या हातात आहे, की आपल्याला आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहे, की आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून चांगल्या प्रकारे याच्यावर मात करून चांगलं हेल्दी आणि निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. हे आपल्या हातात आहे. पण त्यासाठी आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे. कारण 70% आजार हे चुकीच्या आहारामुळे आणि आपल्या लाईफस्टाईलमुळे निर्माण झालेले राहतात. पण तेच 50% आजार आपण योग्य आहार आणि अ, योग्य आपली जीवनशैली जर केली, तर त्यातून पूर्णपणे आपण बरे होऊ शकतो. तर त्यापैकी हे थायरॉइड आणि बीपी, शुगर हे सुद्धा आजार आहेत, की आणि पी-सी-डी-एस, पी-सी-एस सुद्धा, की कंप्लीटली याचे म्हणजे आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरज नाहीये. जर आपण त्याला योग्य पद्धतीने आहाराचं आणि व्यायामाचं नियोजन जर या ठिकाणी केलं तर. मग आता आहाराचं आणि व्यायामाचं नियोजन मिळणार कुठे? आता ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, तर या आजारावर आपल्याला आहारासंदर्भामध्ये कमी मार्गदर्शन केलं जातं किंवा त्या ठिकाणी बऱ्याचदा केल्याही जात नाही. फक्त टॅबलेट दिल्या जातात आणि सांगितलं जातं, की या तुम्ही टॅबलेट घ्या आणि ह्या तुम्हाला नेहमीसाठी आयुष्यभर कमी जास्त होतील आणि या नेहमीसाठी तुम्हाला खायच्या आहे. मग कुठेही त्या ठिकाणी आपल्याला आहाराचं आणि व्यायामाचं मार्गदर्शन मिळत नसतं. पण आपली वेलनेस फॅमिली हा असा प्लॅटफॉर्म आहे, की या ठिकाणी आपल्याला आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टीचं मार्गदर्शन मिळत असतं. म्हणजे आपण कंप्लीटली पूर्णपणे अ, जे आपण म्हणू, की आजारमुक्त, गोळीमुक्त जीवन कसं जगू? तर ते या ठिकाणी आपल्याला अ, मिळतं वेलनेस फॅमिलीमध्ये. त्यासोबतच आपण आज बघतोय, की खऱ्या अर्थाने आरोग्याची क्रांती घडवून आणण्याची गरज आहे. म्हणजे आपण जे म्हणतो, की सुरुवातीचा काळ जो होता, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आपल्या होत्या. पण या कंप्लीटली आता पूर्णपणे झालेल्या आहेत. या गरजा कुठेही त्या मूलभूत गरजा राहिलेल्या नाहीत. आता मूलभूत जर गरज आपण म्हणू, तर त्या आरोग्याच्या क्रांतीची, की आरोग्य खूप महत्त्वाचं झालेलं आहे, जे आज प्रत्येकाकडे नाहीये. आपण आज वेलनेस फॅमिलीमध्ये असल्यामुळे आपल्याला खूप सारं काय खायचंय, काय नाही खायचंय, व्यायाम कसा करायचा आहे, खूप सारं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला वेलनेस फॅमिलीमुळे मिळाले, आपल्या आपल्या आरोग्य सल्लागारामुळे मिळालेलं आहे.
की आपण योग्य प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने येऊ शकतोय. त्यासोबतच आपण बघतोय की आज भारताला जी महामारी लागलेली तर ती कम्प्लिटली पूर्णपणे ओबेसिटीची महामारी लागलेली आहे. म्हणजे भारत देश जर बघितलं तर ओबेसिटी मध्ये अव्वल येतोय. कारण खूप साऱ्या दर म्हणजे 8 व्यक्ती मागे प्रत्येकी एक व्यक्ती ही लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. म्हणजे तो बीपी, शुगर, थायरॉइडनी या ठिकाणी 8 मागे एक व्यक्ती ग्रस्त आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी आज गरज आहे की आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाण्याची आणि प्रत्येकापर्यंत आरोग्य पोहोचण्याची. जर हाच जर पूर्णपणे असाच हा दर जर चालवत राहिला तर कम्प्लिटली पूर्णपणे भारत हा अगदी ओबेसिटी युक्त होऊन जाईल, मुक्त होण्याच्या ऐवजी. त्यामुळे आपलं जे मिशन आहे म्हणजे 2025-2026 आपल्यामुळे जर एखाद्या घरामध्ये आनंद येत असेल आणि ते घर जर गोळीमुक्त होत असेल तर नक्कीच आपण एक पाऊल त्या ठिकाणी प्रत्येकाने उचलायचंय. कारण येणारा काळ जो असणार आहे तो ओबेसिटीने महामारी ओबेसिटीच्या या विळख्यामध्ये पूर्णपणे जखडला जाणार आहे. तर तो ही कारण लाईफस्टाईलच आपण त्या पद्धतीची जगतोय. कारण अनहेल्दी फूड असेल त्यासोबतच आपण आपल्या उठण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या म्हणजे पाणी इव्हन पाणी सुद्धा पिण्याचे जे काही ह्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा काही काहींना आजही माहिती नाही का पाणी किती प्यायचंय. तर या सगळ्या गोष्टींचं जे काही नॉलेज आहे तर ते आपल्याला वेलनेस फॅमिलीमध्ये मिळतंय आणि एक आरोग्य सल्लागारच या साऱ्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचू शकतोय. तर नक्कीच या प्रत्येकाने फॉलो करायच्या आहे. येस, तर या ठिकाणी जर कुणाचे रिझल्ट असतील आज सकाळी सुद्धा रिझल्ट बघा शेअर केलेले थायरॉइडचा आणि आणखी जर कुणाचा रिझल्ट असेल तर त्यांनी आपला रिझल्ट शेअर करायचा आहे. येस, हँड करायचंय. कुणाचंच नाहीये वेलनेस फॅमिलीमध्ये थायरॉइड रिझल्ट. पालवे मॅडम. येस, स्वामी समर्थ. येस, कॅमेरा व्यवस्थित सेट. गुड मॉर्निंग मॅडम. येस 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 येस, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कुठून आहे आता? माझं नाव रंजना दिनेश गुडंकवार. मी घाटारी जिल्हा यवतमाळ बोलत आहे. येस मला मी आली होती मॅडम वजनासाठी. माझं वेट होतं 80 किलो. आता मी आली 62 वर मॅडम. येस, वजनासाठी आलेल्या होता. मग वजन कसं कशामुळे वजन वाढलेलं होतं तुमचं? वजन आता कसं वाढलं का माहित नाही मॅडम. पण माझं वजन तर कमी झालं आणि शुगरचा प्रॉब्लेम होते मॅडम आणि थायरॉइड होते मॅडम. येस, मग आता तुम्ही आता सांगितलं वजन कसं वाढलं मला माहित नाहीये. आता याच्या आधी मीटिंग मध्ये काय झालेलं आहे? वजन तुम्हाला काय मीटिंग वाटतं? नाही काय नाही, तुम्हाला म्हटलं? वजन कशामुळे वाढलं होतं तुमचं? चुकीचं खाण्यामुळे वाढलं होतं मॅडम. येस, आणि थायरॉइड थायरॉइड मुळे वजन नव्हतं वाढलेलं का? थायरॉइडमुळे तर कमी जास्त होत होतं मॅडम. म्हणजे कधी कमी, कधी जास्त वगैरे नाही का. आणि येस. शुगर शुगर म्हणजे शुगर होती ना त्याच्यानं वाढलं असं असं वाटते मला. डॉक्टर म्हणत होते शुगरच्यानं होऊ शकते म्हणे. पण हम्म. डॉक्टर म्हणत होती मॅडम का मरपर्यंत तुला टॅबलेट खावेच लागल. आता माझी दिवाळीपासून नाही का मॅडम गोळी मुक्त झाली माझी. गोळीच वा, बंद झाली. खूप छान मॅडम. तुमची गोळी तुम्ही स्वतः बंद केली की डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केलेली? नाही मॅडम, डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद झाली. येस. डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद झाली आणि सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस मला हार्निया झाला होता मॅडम म्हणजे पोटावर. तर वजनाच्यानंच झाला होता. डिलिव्हरीमध्ये झाला होता आणि पोट येस. खूपच मोठं झालं होतं. म्हणजे असं 9च महिना वाटे मॅडम. कधी पण बाहेर गेलो तर कोणी विचारे का काही आहे का? काही आहे का? असं वाटे पण मलाच सांगायला चांगलं नाही वाटे. आणि वेट तर माझं होतंच, पण वेटाच्या नंतर हे होतंच. पण डॉक्टर म्हणे ऑपरेशन करावंच लागते. तुला जड वस्तू उचलायचं नाही. 10 किलो सुद्धा वजन उचलायचं नाही. समजा 10 किलो वजन जास्त उचललं, तर केव्हा फुटन काही सांगता येत नाही म्हणे डॉक्टर. तर तुरंत ऑपरेशन करायला सांगितलं. आम्ही गेलो होतो ऑपरेशन करायला. पण 2 माझे सिझर झाले तर थोडासा विचार करेन. थांब म्हणे थोडं म्हणे आपण वेट कमी करून पाहू. लीना लांजेवारचं स्टेटस बघितलं मी लीना लांजेवार मॅडमचं. ग्रेट. त्याच्यानं मग वजनासाठीच करून पाहिलं मी. पण माझं तर वजन तर कमी झालंच. शुगर कमी झालं आणि हार्नियाचं तर ऑपरेशनच रद्द झालं आणि थायरॉइडचं पण. मला 3-4 रिझल्ट मिळाले मॅडम.
येस येस येस. बघा मी जसं याआधी आपण यांचा रिझल्ट नंतर घेतला, पण बीपी, शुगर, थायरॉइड म्हणजे हे तिन्ही असं शुगर आणि बीपी असेल तर थायरॉइड सुद्धा